बातमी वर्ध्याची आहे। वर्ध्यामध्ये मवियात आघाडीबाबतचा तिढा कायम आहे। आघाडीतील मित्रपक्षांचं अजूनही ठरलेलं नाहीये। जागा वाटपावरून महाविकास आघाडीत धुसफूस असल्याचे चित्र आहे। खासदार अमर काळे मध्यस्थी करणार का, याकडे देखील लक्ष आहे। बाळासाहेब ठाकरे हिंगणघाट नगर परिषदमध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण क्षमतेने निवडणुका लढणार आहे। नगर परिषदच्या आमची महाआघाडी करण्याचा पूर्ण निर्धार होता आणि त्या दृष्टिकोनाने आमच्या 4-5 बैठका झाल्या। पहिली बैठक सन्माननीय अमरभाऊ काळे जे आपल्या लोकसभेचे खासदार आहेत आणि आमचे पालकमंत्री आहेत, मी असं मानतो, त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक झाली आणि त्यानंतर पुन्हा 4-5 बैठका झाल्या। परवालाही पुन्हा वर्धेला सन्माननीय खासदारांच्या वर्धेच्या कार्यालयात ही बैठक खासदारांनी बोलावली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की मी कालपर्यंत म्हणजे मंगळवारच्या रात्रीपर्यंत जो आमचा मागणी आहे की शिवसेनेला हिंगणघाट नगर परिषदचा अध्यक्षपदाचे उमेदवार आपण सर्वांनी समर्थन दिलं पाहिजे, अशा प्रकारची प्रभावी मागणी स्थानिक लेवलवर तर हिंगणघाटमध्ये जर स्थानिक नेत्यांचा विचार केला, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्या सातत्याने महाविकास आघाडीच्या 10 बैठका कमीत कमी झालेल्या आहेत। आणि जिल्हा स्तरावर जर विचार केला तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चांदूरकरजी, त्यानंतर काँग्रेसचे नेते रणजितदादा कांबळे साहेब, त्यानंतर शेखर शेंडे साहेब आणि शिवसेनेचे दोन्ही जिल्हाध्यक्ष त्यांचे पांडे आणि जे आमचे स्थानिकचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते सुद्धा, तर आमच्या सर्वांसोबतच चर्चा झालेली आहे। आमचे आदरणीय खासदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये बैठका घेतलेल्या आहे आणि बैठका घेऊन आम्ही येणाऱ्या काळात येणाऱ्या ह्या 2 दिवसामध्ये लवकरात लवकर आम्ही त्याचा तोडगा काढू आणि तोडगा काढून आमचं सर्वांचं मत एकच आहे, महाविकास आघाडी आम्ही लोकसभा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली। विधानसभा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।